यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्या समोर फिजिक्स ह्या विषयाचा ऑसिलेशन हा चॅप्टर सादर करीत आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण काही पार्ट याचा कंटिन्यू केलेला आहे. त्याच्या पुढील पार्ट त्या ठिकाणी आपण कंटिन्यू करतो. आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ मास जॉईन बाय मासलेस स्प्रिंग हा पार्ट कंटिन्यू करतोय ना. तर त्यामध्ये दोन प्रकारचे ऑसिलेशन्स या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे. एक तर हॉरिझॉन्टल ऑसिलेशन, दुसरं व्हर्टिकल ऑसिलेशन. हे असं ऑसिलेशन असेल तर हॉरिझॉन्टल झालं आणि उभं असेल तर व्हर्टिकल ऑसिलेशन. आणि त्या ठिकाणी जर आपण डायग्राम बघितली तर डायग्राम बघितल्यावर आपल्या सहज लक्षात येऊ शकतंय की ऑसिलेशन त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल है ना. तर आता या ठिकाणी बघा, समजा आपण काय केलं, एक समजा एक प्लेन प्लॅटफॉर्म घेतला नाही, इथं त्याला एक सपोर्ट आहे, ठीक आहे. आणि याचं स्प्रिंगचं एक टोक इथं बांधलं आणि दुसऱ्या टोकाला स्प्रिंगच्या एक मास अटॅच केलेलं आहे. या मास यम आहे आणि याचं मास किती आहे स्प्रिंगचं 0. आता ही सांगा ही कोणती पोझिशन झाली, मीन. आणि नंतर आपण ह्या मासला डिस्प्लेस केलं, ओढलं आणि इथून इथं आणलं, मासला डिस्प्लेस करून इथं आणलं. तर मग ज्या आता ही कोणती पोझिशन झाली समजा एक्स्ट्रीम, आणि इथून सोडून दिलं तर मास परत इथं येईल आणि इथून इथं येईल. ही कोणती झाली एक्स्ट्रीम. म्हणजे सांगा आता पोझिशनचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक मीन आणि दोन एक्स्ट्रीम पोझिशन इथं प्रेझेंट आहे ना. बघा इथं या पद्धतीने ही कोणती पोझिशन आहे, मीन, एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीम. पहिल्यांदा मास इथे असेल, मग आपण त्याला डिस्प्लेस केलं, त्याला इथून इथं आणलं आणि नंतर परत जेव्हा मोशन होईल तेव्हा मास इथं पण येईल. मग आता ही जी मोशन आहे, दिस इज द सिंपल हार्मोनिक मोशन अँड हॉरिझॉन्टल. समजा आपण असं पार्ट घेतला, हा सपोर्ट आहे आणि इथं कोण आहे, ही स्प्रिंग आहे आणि याला मास अटॅच केलं. ही कोणती पोझिशन आहे, मीन पोझिशन. आणि नंतर स्प्रिंगला आपण डाऊन ओढलं, मास इथं आलं समजा आहे ना. ही कोणती पोझिशन झाली, एक्स्ट्रीम. इथून सोडून दिलं, मास इथं आलं, इथून इथं येणार आहे ना, म्हणजे ही पण एक एक्स्ट्रीम. तर हे जे ऑसिलेशन आहे, सांगा हे हॉरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे. तर हे ऑसिलेशन व्हर्टिकल आहे आणि त्या ठिकाणी ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही एक मीन पोझिशन आहे. असं असेल तर एक ऑसिलेशन समजा आता इथून सांगा, इथून इतका अंतर किती घेतो आपण, मीन आणि एक्स्ट्रीम मधला अंतर ए, परत इथून इतकं ए, परत इथून इतकं ए आणि इथून परत इथं येईल स्प्रिंग, मास यम इथं येईल ए. म्हणजे सांग किती ऑसिलेशन कंप्लीट केले, 1 ऑसिलेशन. किती अंतर कव्हर केलं, 4a. आणि 4a अंतर म्हणजे काय सांगा, 1 ऑसिलेशन. 4a अंतर म्हणजे काय असेल, 1 ऑसिलेशन. कळालंय सगळ्यांना 4a अंतर म्हणजे काय, 1 ऑसिलेशन. आणि याला टाइम किती लागेल, तर टाइम असतो 2 पाय अपॉन ओमेगा. पण मित्रांनो ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय असतंय, के बाय यम. मग ओमेगा इक्वल टू काय येईल, अंडर रूट ऑफ के बाय यम. ही व्हॅल्यू पुटअप केली तर सांगा टी इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ के डिवायडेड बाय यम इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यम अपॉन के.
हा फॉर्म्युला इथं आपल्याला वापरता येईल फॉर द ऑसिलेशन ऑफ द स्प्रिंग. स्प्रिंगच्या ऑसिलेशन्स करता हा फॉर्म्युला इथं आपण वापरू शकतोय. लक्षात आलं है ना. तर टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एम बाय के. तर हा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एम बाय के ज्या ठिकाणी काय कंडिशन असेल, एम म्हणजे ज्या ठिकाणी एम एम इज द मास अटॅच टू द स्प्रिंग आणि के म्हणजे असेल स्प्रिंग कॉन्स्टंट. केला स्प्रिंग कॉन्स्टंट इथं म्हणतोय आपण, जिथं स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट. के म्हणजे काय असेल सांगा, इट इज द स्प्रिंग कॉन्स्टंट और इट इज द फोर्स कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट म्हणता येईल आपल्याला. आता बघा नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण घेऊ, दॅट इज स्प्रिंग कॉन्स्टंट. आता एक रिलेशन समजा आपण काय केलं, एक स्प्रिंग घेतली समजा है ना, आणि या स्प्रिंगची लेंथ आहे फॉर एक्झाम्पल यल, आणि या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे के. तर के आणि यल मध्ये एक प्रपोर्शन आहे, के आणि यल यांच्यात इनवर्स प्रपोर्शन आहे. म्हणजे काय, जर लेंथ कमी असेल तर स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त असतो. जर लेंथ कमी असेल तर स्प्रिंग कॉन्स्टंट कसा असतो, जास्त असतो. आणि लेंथ जास्त असेल तर स्प्रिंग कॉन्स्टंट काय असेल, कमी असेल. के इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू यल. मग आता आपण काय केलं या ठिकाणी, की समजा ही जी स्प्रिंग आहे याची लेंथ किती सांगा, यल, आणि स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे, के. त्या स्प्रिंगचे छोटे छोटे पार्ट केले. असे छोटे छोटे पार्ट केले. समजा किती पार्ट केले, 5 पार्ट केले. समजा याची लेंथ पहिलं होतं 5 मीटर. तर सांगा आता प्रत्येक पार्टची लेंथ किती झाली, 1 मीटर. 5 पार्ट केले ना, म्हणजे प्रत्येक भागाची लेंथ होईल 1 मीटर. लक्ष येते सगळ्यांच्या है ना. मग सांगावर लेंथ वाढली का कमी झाली, तर लेंथ कमी झाली. आणि लेंथ किती झाली, तर पूर्ण लेंथला जितके भाग केले तितक्या भागाने डिवाइड करा. मग सांगा किती लेंथ होती, 5. भाग किती केले, 5. 5/5 1 मीटर. ही प्रत्येक भागाची लेंथ त्या ठिकाणी होणार एल डिवायडेड बाय एन. मग आता लेंथ कमी झाली किती पटीनी, एन टाइम्स लेंथ कमी झाली. पहिले 5 होती, आता 1 झाली. म्हणजे लेंथ कमी झाली तर स्प्रिंग कॉन्स्टंट काय होईल, वाढेल. मग आता मी आज समजतोय या प्रत्येक भागाचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे, के डॅश. प्रत्येक भागाचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे, के डॅश. सांगा मग, के डॅश हा के पेक्षा जास्तच असेल आणि किती टाइम सांगा, एन टाइम. म्हणजे जेवढी तुम्ही लेंथ, जितक्या पटीने लेंथ कमी करणार स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू तितक्या पटीने वाढणार. तुम्ही 5 मीटर लेंथला 1 मीटर केलं, 5 पटीने लेंथ कमी केली तर 5 पटीने स्प्रिंग कॉन्स्टंट काय होईल, वाढेल. लक्षात आलं. म्हणजे के डॅश छोट्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट मोठा असतो आणि मोठ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट छोटा असतो. जर एखाद्या स्प्रिंगला आपण कट केलं आणि त्याचे इक्वल एन पार्ट्स केले तर प्रत्येक भागाचा स्प्रिंग कॉन्स्टंट के डॅश हा एन टाइम्स असतो ओरिजिनल स्प्रिंग कॉन्स्टंट पेक्षा. म्हणजे के डॅश इज इक्वल टू एन इंटू के. के डॅश इज इक्वल टू काय येईल, एन इंटू के. and this is the formula for the spring constant. लक्षात आले सर्वांच्या. तर नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण पुढे कंटिन्यू करू. बघा आता, इफ m is the mass
ऑफ द स्प्रिंग. आता मागच्या केसमध्ये आपण स्प्रिंग कशी घेतली होती, मासलेस. पण आता समजा स्प्रिंगचं मास यम आहे आणि त्याला अटॅच केलेलं मास स्मॉल यम आहे. लक्ष येत आहे का? नाही. बघा, ही स्प्रिंग आहे आणि हे त्याला अटॅच केलेलं मास आहे. तर हे मास किती आहे, यम, आणि या स्प्रिंगचं मास किती आहे, कॅपिटल यम. असा असेल तर टी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ स्मॉल यम, दॅट इज द मास ऑफ द ब्लॉक, प्लस कॅपिटल एम बाय 3. कॅपिटल एम इज द मास ऑफ द स्प्रिंग and divided by k. k is the spring constant. म्हणजे m upon k च्या ऐवजी m plus m upon 3 divided by k, where small m is the mass of the block, capital M is the mass of the spring. आता मला सांगा, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की एखाद्या स्प्रिंगला ब्रेक केलं आणि n इक्वल पार्ट्स केले तर सांगा प्रत्येक भागाचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा k च्या n टाइम असतो. मग सांगा आता मी प्रत्येक भागाचा टाइम पिरियड शोधायचं ठरवलं तर 2 पाय इंटू ब्लॉकचं मास आहे यम आणि सांगा इथं काय येईल, के डॅश. सांग के डॅश म्हणजे काय, की मी एका स्प्रिंगला ब्रेक केलं आणि इक्वल n पार्ट्स केले तर प्रत्येक भागाचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा के डॅश आत्ताच घेतलं होतं आपण, आणि तो असतो ओरिजिनल के च्या n टाइम. मग सांगा टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यम आणि के डॅशची व्हॅल्यू असते n इंटू के. आणि मग हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी आपल्याला भेटला टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यम डिवायडेड बाय n इंटू के. टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यम डिवायडेड बाय n इंटू के. टी म्हणजे छोट्या छोट्या भागाचा टाइम पिरियड, 2 पाय कॉन्स्टंट, एम म्हणजे स्प्रिंगला अटॅच केलेल्या ब्लॉकचं मास, एन म्हणजे किती पार्ट केले एका स्प्रिंगचे, आणि के म्हणजे जेव्हा स्प्रिंग मोठी होती तेव्हाचा स्प्रिंग कॉन्स्टंट. ना हा पार्ट इथं आपल्याला लक्षात घेता येईल. आता समजा आपण डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन मास आहे M1 आणि M2 आणि त्यांच्यामध्ये एक स्प्रिंग अटॅच केली आहे के. असा असेल तर मग ज्यावेळेस ऑसिलेशन्स होतील तेव्हा त्या ठिकाणी टाइम पिरियड किती असेल, तर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ म्यू डिवायडेड बाय n इंटू के, वेअर म्यू इज द काय असेल, म्यू इज द m1 इंटू m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. लक्षात येत आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ म्यू अपॉन के घ्यायचं, वेअर म्यू इज द m इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. आता स्प्रिंग इन सिरीज कॉम्बिनेशन अँड स्प्रिंग्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. बघा, कॉम्बिनेशन ऑफ द स्प्रिंग, स्प्रिंग इन सिरीज. बघा असे एका खाली एक आपण जर स्प्रिंग अरेंज केल्या तर त्याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन. आणि समजा आता यालाच बघा मी असं अरेंज करतोय आणि मग मास यम अटॅच करतोय तर याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. काय म्हणायचं, पॅरलल. हे कोणतं कॉम्बिनेशन आहे, स्प्रिंग सिरीज कॉम्बिनेशन. आणि याचा स्प्रिंग कॉन्स्टंट, पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे, K1, दुसऱ्या स्प्रिंगचा किती आहे, K2. असा असेल तर KS म्हणजे दोघांचा मिळून म्हणजे रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर सिरीज कॉम्बिनेशन, आणि त्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन KS इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2, दोन स्प्रिंग करता, आणि अशा n स्प्रिंग असतील तर 1 अपॉन KN. आणि मग तुम्ही हा फॉर्म्युला वापरून पहिले कोणाची व्हॅल्यू शोधायची, KS ची, आणि मग टी इक्वल टू फॉर्म्युला घ्यायचा 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ m डिवायडेड बाय KS. टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ m डिवायडेड बाय KS. म्हणजे सांगा रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट हा प्रत्येक स्प्रिंग कॉन्स्टंटच्या रेसिप्रोकलच्या समेशन इतका असतो. प्रत्येक 1 अपॉन KS ची व्हॅल्यू. रेसिप्रोकल ऑफ द रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू समेशन ऑफ द
रेसिप्रोकल्स ऑफ द इंडिव्हिज्युअल स्प्रिंग कॉन्स्टंट्स ना. हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. आता कोणतं कॉम्बिनेशन घेता येईल आपल्याला? वी कॅन टेक द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द स्प्रिंग्स. पॅरलल कॉम्बिनेशनचा विचार करू. आता हे दोन स्प्रिंग K1 K2 दे आर अटॅच. त्या ठिकाणी ॲज शोन इन कंडिशन हिअर इज द पॅरलल कॉम्बिनेशन. है ना, एका नंतर एक नाही, एका शेजारी एक आहे. लक्ष येत आहे ना? असा असेल किंवा असा असेल, दोन्ही डायग्राम लक्षात घ्या. असा असेल किंवा असा असेल तेव्हा स्प्रिंग कॉन्स्टंट पॅरलल कॉम्बिनेशन म्हणायचं. आणि स्प्रिंग कॉन्स्टंट Kp इज इक्वल टू असेल बेरीज K1 प्लस K2 आणि जर n स्प्रिंग असतील तर अप टू Kn. आणि मग टाइम पिरियड T इज इक्वल टू काय घेता येईल? 2π into under root of m upon Kp. Kp is the resultant spring constant in parallel combination. Kp हा काय असेल सांगा? रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट इन द पॅरलल कॉम्बिनेशन. नेक्स्ट अँग्युलर एसएचएम. आता अँग्युलर एसएचएम म्हणजे काय बघा. आपण आतापर्यंत जे एसएचएम बघितलेले आहे तर इथं मोशन जी आहे ती सरळ रेषेत होते. हे असं आपण घेतो. ही कोणती पोझिशन आहे? मीन. ही कोणती आहे? एक्स्ट्रीम. ही कोणती आहे? एक्स्ट्रीम. तर याला नाव देता लिनियर एसएचएम. काय नाव द्यायचं आहे? लिनियर एसएचएम. पण आता आपण काय एक्झाम्पल घेऊ बघा. इथं दाखवलेलं आहे ते एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला घेता येईल. काय केलंय बघा बरं. या ठिकाणी एक सपोर्ट आहे, त्याला एक थ्रेड बांधलेला आहे आणि एक सर्क्युलर डिस्क दिलेली आहे आणि ती इथं अटॅच केली आहे. ठीक आहे. आता याला गोल फिरवायचंय. लक्षात घ्या, असं नाही, याला गोल फिरवायचंय. म्हणजे काय झालं पाहिजे की ही जी दोरी आहे ह्या दोरीमध्ये ट्विस्ट आला पाहिजे. है ना, याला असं रोटेट करायचंय की जेणेकरून दोरीमध्ये ट्विस्ट आला पाहिजे. आणि किती अँगल मध्ये? तर थिटा अँगल मध्ये. आणि प्लीज मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या गोष्टीला पुढे लोटायचंय तेव्हा फोर्स लागतं आणि जेव्हा एखाद्या गोष्टीला गोल फिरवायचंय तेव्हा टॉर्क लागत असतं. बघा काय? द फिजिकल क्वांटिटी विच प्रोड्युसेस लिनियर मोशन is called force and the physical quantity which produces rotational motion is called torque. पुन्हा एकदा लक्षात घ्या. द फिजिकल क्वांटिटी विच प्रोड्युसेस लिनियर मोशन. जी फिजिकल क्वांटिटी काय प्रोड्यूस करेल सांगा? लिनियर मोशन, सरळ रेषेतली मोशन तयार करेल, त्याला काय आणायचं? फोर्स. अँड द फिजिकल क्वांटिटी विच प्रोड्युसेस द रोटेशनल मोशन. आणि असं समजा रोटेशन्स होत आहे तर तिथं काय घ्यायचं आपण? टॉर्क घ्यायचं. टॉर्क. टॉर्क म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जी रोटेशनल मोशन तयार करते आणि फोर्स म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जी लिनियर मोशन तयार करते. कळालंय सगळ्यांना? मग आता मला सांगा, जेव्हा आपल्याला लिनियर एसएचएम घ्यायचं होतं तेव्हा आपण फॉर्म्युला घेतला F इज इक्वल टू मायनस KX किंवा F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दे आर अपोजिटली डायरेक्टेड. आता सांगा फोर्सच्या ऐवजी कोण येईल? टॉर्क. आणि डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँगल येईल कारण रोटेट करतोय. आणि हे डायरेक्ट प्रपोर्शन इथं कोणतं साइन येईल? मायनस. मग टॉर्क इज इक्वल टू मायनस कॉन्स्टंट घेऊ आता C, याला म्हणायचं रोटेशनल त्या ठिकाणी किंवा कॉन्स्टंट नोन ॲज द रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हे थिटा. थिटा म्हणजे काय? किती अँगल मध्ये रोटेशन केलं. तर जसं लिनियर एसएचएम करता आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन होतं. काय होतं बरं? d²x अपॉन dt² प्लस ω² इंटू x इज इक्वल टू 0. हे लिनियर एसएचएम करता होतं. लिनियर म्हणजे अशी मोशन, मीन, एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम. आणि इतका अंतर किती घेतलं होतं आपण? x. आता
इथं अँगल घ्यायचा थिटा आणि इथं पण एक्सच्या ऐवजी थिटा घ्यायचे थोडक्यात. तिकडं सरळ रेषेतलं अंतर एक्स होतं, त्याच्याऐवजी आता इथं गोल फिरवतोय, मग अँगल घ्यायचा आणि मग सांगा इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला काय भेटेल. तर सांगा इथं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0 होतं. काय होतं सांगा 0. तर आता फक्त जिथं एक्स आहे ना तिथं काय घ्या थिटा, डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगाच्या जागेवर ओमेगा स्क्वेअर आणि एक्स जागेवर काय घ्या थिटा इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ द अँग्युलर एसएचएम, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द अँग्युलर एसएचएम. मित्रांनो सांगा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं के बाय एम. तर इकडं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के च्या जागेवर सांगा इथं कोण आहे सी, इथं सी. आणि आपल्याला पुढे येईल हा पार्ट जिथं मास असतं लिनियर मोशन मध्ये. लिनियर मोशन मध्ये जे काम कोण करतं मास, अँग्युलर किंवा रोटेशनल मोशन मध्ये ते काम करतं मोमेंट ऑफ इनर्शिया आय. म्हणजे जिथं तुम्हाला यम घ्यायचंय सरळ रेषेतली मोशन असेल यम घ्या आणि रोटेशनल गोल फिरत असेल वस्तू तर यमच्या जागेवर आय घ्यायचं. लक्षात ठेवून घ्या नेहमी लागणार आहे आपल्याला. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू सी अपॉन आय किंवा सी इक्वल टू आय इंटू ओमेगा स्क्वेअर. हिअर आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. आय काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आलं. सांगा पहिला आपण घेतलं होतं लिनियर एस एच एम. तिथं सांगा डिस्प्लेसमेंट किती होती एक्स, मोशन कशी होती सरळ रेषेत. आता सांगा इथं डिस्प्लेसमेंट थिटा, तिथं लिनियर डिस्प्लेसमेंट होती, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सांगा सरळ रेषेत ढकलण्याकरता काय लागतं फोर्स, गोल फिरवण्याकरता काय लागतं टॉर्क. मग एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं एक्स आणि मायनस साइन दे आर अपोजिटली डायरेक्टेड. सांग एफ जागेवर काय घ्या टॉर्क टाऊ आणि एक्स जागेवर थिटा. मग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा अँड दे आर अपोजिटली डायरेक्टेड. मग एफ इज इक्वल टू आपण काय घेतलं होतं मायनस के एक्स. इथे टॉर्क इज इक्वल टू मायनस सी इंटू थिटा व्हेअर सी इज द कॉन्स्टंट नोन ॲज द रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट किंवा पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सांगा लिनियर एस एच एमचं डिफरन्शियल इक्वेशन काय होतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. सांगा एक्स जागेवर इथं कोण घ्या थिटा. मग डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर थिटा इक्वल टू 0. सांगा लिनियर एस एच एम करता ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय होतं के बाय एम. तर इथं के च्या जागेवर सी घ्या आणि एम च्या जागेवर आय घ्या. मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन आय किंवा सी इज इक्वल टू काही आय ओमेगा स्क्वेअर. ना तर सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. हा पार्ट सर्वांच्या लक्षात आलेला आहे. आता नेक्स्ट पार्ट आपण त्या ठिकाणी मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता बघा मॅग्नेट आहे आणि त्याचं व्हायब्रेशन होत आहे कुठं मॅग्नेटिक फील्डमध्ये. म्हणजे समजा आता बघा हे मॅग्नेटिक फील्ड आहे, ही समजा मीन पोझिशन आहे. तर इथून मॅग्नेट असं जाईल परत मीनला येईल परत एक्स्ट्रीमला जाईल परत मीनला येईल परत एक्स्ट्रीमला. म्हणजे ह्या टाईपची मोशन होतीये. दिस इज कॉल्ड ऑसिलेशन्स ऑफ द मॅग्नेट इन मॅग्नेटिक फील्ड. आणि मग एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता मॅग्नेटला किती वेळ लागेल तर त्याकरता फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि तो फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय म्यू इंटू बी. आता टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेट. आय म्हणजे काय आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द मॅग्नेट. म्यू म्हणजे काय असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्यू म्हणजे काय असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता मॅग्नेट करता थोडस का आपण काही पॉइंट्स विचारात घेऊ. इथं समजा हे मॅग्नेट आहे ठीक आहे.
आता याच्यामध्ये याची जी लेंथ आहे, यल अंतर घ्यायचं आणि हे यल, हे टोटल किती झालं, ट्वाईस यल. एक पोल असतो नॉर्थ पोल, एक पोल असतो साऊथ पोल. ठीक आहे. तर आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू इज इक्वल टू असतं पोल स्ट्रेन. कधी कधी आपण स्मॉल एम म्हणजे नॉर्थ पोलची ताकद किती आहे, प्लस एम स्मॉल एम, आणि साऊथ पोलची मायनस स्मॉल एम, आणि टॉईस एल म्हणजे दोन पोल मधलं असणारं अंतर. तर म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, म्यू हे म्यू आहे, यू सारखं दिसतंय ते म्यू आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्डची ताकद, ज्याला म्हणता मॅग्नेटिक इंडक्शन. बी मॅग्नेटिक फील्डची ताकद. मग बी म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डची ताकद, ते असतं बी. मग टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ आय अपॉन म्यू इंटू बी, वेअर आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, म्यू इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आणि बी इज द मॅग्नेटिक इंडक्शन. समजा मॅग्नेट घेतलं, ते मॅग्नेटचं सेंटर हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल, सेंटर टू नॉर्थ पोल यल, सेंटर टू साऊथ पोल यल, दोघातलं अंतर ट्वाईस यल. नॉर्थ पोल प्लस एम पोल स्ट्रेन घ्यायची, साऊथ पोल मायनस एम घ्यायची, आणि असं असेल तर म्यू इज इक्वल टू असतं एका कोणत्या पण पोलची स्ट्रेंथची मॅग्नेट्यूड आणि दोन पोल मधलं अंतर. हा फॉर्म्युला इथं आपल्याला घ्यायचा आहे, नंतर आपण तो वापरू. तर या प्रकारे आपला ह्या चॅप्टरचा जो थेरॉटिकल पार्ट आहे तो या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ह्याच चॅप्टरचे जे प्रॉब्लेम्स कंटिन्यू करू. त्या प्रॉब्लेम्समध्ये सुरुवातीला काही बेसिक कन्सेप्टचे प्रॉब्लेम्स असतील, त्यानंतर सीईटीला विचारलेले प्रॉब्लेम्स असतील, आणि त्यानंतर नीटला विचारलेले प्रॉब्लेम्स असतील. काही प्रॉब्लेम्स तुम्हाला घरी सॉल्व्ह करावे लागतील आणि काही प्रॉब्लेम आपण इथे एक्सप्लेन करणार. बरीचशी प्रॅक्टिस त्या ठिकाणी आपण करून घेऊ की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर हा जो पार्ट आहे हा भरपूर वेळेस तुम्ही रिपीट करत चला, जेणेकरून तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित समजू शकेल. आणि हे जे पार्ट आहे ह्याचे फॉर्म्युले जास्तीत जास्त पाठ करत चला.